सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक म्हणजेच झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारत श्रीरामपूर विभागातील तब्बल 68 सराईत गुन्हेगारांना हद्दपार म्हणजेच तडीपार केले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली असून मानवी जीवितास किंवा मालमत्तेस भय, इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या तसेच मालाविषयी व शरीराविषयी गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 आणि 56 च्या तरतुदींनुसार ही श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, राहुरी, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर आणि अकोले या भागातील रेकॉर्डवरील 68 गुन्हेगारांचा समावेश असून या गुन्हेगारांना 6 महिने, 1 वर्ष आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित क्षेत्रांमधून हद्दपार करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली असून जर तडीपार करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती त्यांच्या हद्दपारीच्या कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय संबंधित भागात वावरताना आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या 0241 24163132 व 0241 24163138 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी नागरिकांना केले आहे। महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 त्याचप्रमाणे 57 मध्ये मालमत्तेविरुद्ध किंवा शरीराविरुद्ध गुन्हे करणारे आरोपी, संघटितपणे टोळी स्वरूपात गुन्हे करणारे आरोपी यांना तडीपार करण्याबाबतच्या तरतुदी आहे। त्यानुसार श्रीरामपूर विभागामध्ये जे विविध पोलीस स्टेशन्स आहेत त्यातील जे शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध त्याचप्रमाणे संघटितपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचे हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव विविध पोलीस स्टेशनकडून आपण सादर केलेले होते आणि त्याअंती काही आरोपींना 1 वर्ष, काहींना 2 वर्ष या पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातून त्याचप्रमाणे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचा आदेश काही दिवसांपूर्वी झालेले आहेत। यामध्ये श्रीरामपूर शहर हद्दीमधील 15 आरोपी, श्रीरामपूर तालुका हद्दीतील 2, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील 15, नेवासा हद्दीतील 2, सोनई पोलीस स्टेशन हद्दीतून 4 लोक, त्याचप्रमाणे कोपरगावमधून 6, राहात्या हद्दीतून 2, शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील 6, अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील 5, संगमनेर तालुका, संगमनेर शहरमधील 2, लोणी येथील 8 आरोपी असे एकंदरीत 68 जे काही आरोपी आहेत त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहेत। हा हद्दपारीचा कालावधी हा साधारणपणे 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंतचा आहे। हे जे हद्दपार केलेले आरोपी आहेत यांच्यावरती हा हद्दपारीचा आदेश रीतसर कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार बजावण्यात आलेला आहे, त्यांना तो समजावून सांगण्यात आलेला आहे आणि या सर्व आरोपींना हद्दीच्या बाहेर सोडण्यात देखील आलेले आहेत। हे आरोपी जर यांना कोणत्याही अतिमहत्त्वाच्या कामानिमित्त किंवा कोर्ट कामानिमित्त जर आपल्या हद्दीमध्ये प्रवेश करावायचा असेल तर त्यांना एक सक्षम प्राधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊनच हद्दीमध्ये येण्याच्या तरतुदी आहेत। जर हे विना परवाना या आदेशाचं उल्लंघन करून, हद्दपार आदेशाचं उल्लंघन करून हद्दीमध्ये आले तर नागरिकांना देखील आपल्या मार्फतीने आवाहन करण्यात येत आहे की हे आरोपी जर हद्दीमध्ये आले किंवा दिसून आले तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना किंवा कंट्रोल रूमला कळवावे, जेणेकरून त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात येईल, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्यावरती पुढील जी काही कारवाई आहे ती गंभीर प्रतिबंधात्मक कारवाई या आरोपींवर करण्यात येईल। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।